शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले हे भाजपची री ओढत आहेत. हे महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे. माझा शिवेंद्रराजे भोसलेंनाच उलटा प्रश्न आहे की आज जे त्या ज्या पक्षात आहे त्या पक्षाची विचारधारा कुठून आली आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आज महाराष्ट्राचा गृह विभाग हा घाशीराम कोतवाल चालवत आहे, अशा प्रकारची एक परिस्थिती आहे. हे त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि माझा थेट नेमका त्यांना प्रश्न आहे की भाजप ज्या मुशीतून तयार झालेला विचार आहे हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारा विचार आहे. शाहू महाराजांना वेदोक्त आणि पुराणोक्त वादामध्ये छळणारा हा विचार आहे. तुकारामांच्या गाथा इंद्रायणीत डुबवणारा हा विचार आहे. ज्ञानेश्वरांनी छळणारा हा विचार आहे. सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढू नये म्हणून सावित्रीबाई फुलेंवरील दगड शेण फेकणारा हा विचार आहे. आणि या विचारांनीच काय केलं होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, निधनानंतर 198 वर्ष या विचारांनी शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे महाराष्ट्राला कळू दिलं नव्हतं. तब्बल 200 वर्ष शिवाजी महाराजांची समाधी लपवून ठेवणारा जो विचार आहे, या विचार हा भाजपचा विचार आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी 198 वर्षानंतर रायगडावर पायी जाऊन ती समाधी शोधून काढली. याचा अर्थ काय की शिवाजी महाराज हे येणाऱ्या पिढीला कळले नाही पाहिजे. शिवाजी महाराजांचा इतिहास हा लोकांपर्यंत गेला नाही पाहिजे. हा विचार भाजपचा, त्याच मुशीतून भाजप तयार झालाय. आणि त्याच्यासोबतच आज शिवेंद्रराजे ज्या पक्षात आहे त्या पक्षाला भारताचं संविधान मान्य नाही. त्यांना बंच ऑफ थॉट्स नावाचं जे गोळवलकर गुरुजींनी लिहिलेलं जे पुस्तक आहे ते त्यांचं संविधान आहे, तेच भाजपचं बायबल आहे. आणि त्या गोळवलकर गुरुजींनी संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलंय ही जरा पानं चाळून शिवेंद्रराजे भोसलेंनी वाचले पाहिजे. संभाजी महाराजांबद्दल अत्यंत घाणेरडं, अश्लील ज्या पुस्तकात लिहिलं आहे त्या पुस्तकाचं नाव बंच ऑफ थॉट आहे. सावरकरांनी संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलंय हे शिवेंद्रराजे भोसलेंनी समजून घ्यावं. चिटणीसांच्या बखारीत संभाजी महाराज, शिवाजी महाराजांबद्दल काय लिहिलंय हे त्यांनी समजून घ्यावं. आणि शिवेंद्रराजे भोसलेंना माझं थेट पुन्हा दुसरं एक आव्हान आहे की आपलं सरकार जे आहे त्यातून आपण राजीनामा द्यावा. कारण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा सातत्याने अपमान करणारं सरकार आहे. आणि या सरकारने एक योजना चालवली आहे, राजेंचा अपमान करा, सुरक्षा मिळवा. तो सोलापूरकर का फोलापूरकर कोण अभिनेता आहे, तो शिवाजी महाराजांचा अपमान करतो. आणि शिवेंद्रराजे साहेब, आपण ज्या मंत्रिमंडळात आहे आपलं सरकार त्यांना सुरक्षा देतं. तो नागपूरचा खोटेकर का फोटेकर आहे, तो शिवाजी महाराजांचा अपमान करतो आणि त्याला थेट सुरक्षा प्रदान केल्या जाते. त्याच्या घरासमोर पोलीस ठेवल्या जातात आणि मागच्या दारातून पळून जा सांगितलं जातं. म्हणजे राजेंचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा अशी योजना या सरकारने चालवली आहे. आणि त्या सरकारमध्ये राजे आपण मंत्री आहात. आपण तात्काळ या मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा. हा शिवाजी महाराजांचा अपमान खपवून घेता कामे नये ही देखील एक विनंती त्यांना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आहे. त्यासोबतच सावरकर संभाजी महाराजांचा अपमान करतात, त्यांच्याबद्दल गलिच्छ लिखाण करतात आणि हे सरकार संभाजी पुरस्कार सावरकरांना देतं. म्हणजे एकीकडे अपमान करा, सुरक्षा मिळवा, तर दुसरीकडे अपमान करा आणि पुरस्कार घ्या. असं हे सध्या फडणवीस सरकार जे आहे याच्यामध्ये आपण मंत्री राहू नये ही एक अपेक्षा वजा विनंती या ठिकाणी या निमित्ताने करायचं आहे. आणि आपण ज्या पक्षामध्ये आहात तो पक्ष हा शिवाजी महाराजांच्या विचाराच्या विरोधात राहिलेला आहे. या पक्षात आपण राहू नये हे देखील आव्हान त्यांना या निमित्ताने आरोप काय त्याच्यात ज्या मुशीतून हा विचार तयार झालेला आहे त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी 200 वर्ष लपून ठेवली आहे. त्यांच्या जन्मतारखेचा वाद घातलाय आणि सोलापूरकरांच्या आणि त्या कोटेकरांच्या माध्यमातून त्यांना सुरक्षा प्रदान केली. याचा अर्थच काय स्पष्ट आहे.